तूर, मूग, उडीद याचं नियोजन करू, हे पिकं स्वीकारू. ओके. पण मग याच्यामध्ये कमी ड्युरेशनचे, परत कमी पाण्यात तग धरणारे आणि कमी खर्चात येणारी जी काही वाण असतील, हां. अशी कोणते वाण आहेत ज्याच्यावरती फार कीड रोगांचा प्रादुर्भाव पण होणार नाही? बरोबर. म्हणजे कीटकनाशकांची फवारणी करा, याची फवारणी करा, असं आम्हाला करावं लागणार नाही, खतही कमी लागेल, अशी काही वाण आपल्याला सांगता येतील का? तुरीमध्ये आहे ना तसं 711 आणि 716 BDN 711 हा थोडा लवकर येणारा वाण आहे. म्हणजे 145-50 दिवसात तयार होणारा वाण आहे. आणि BDN 716 जो आहे ना तो जरा 160-65 दिवस, म्हणजे 15-20 दिवसांनी. तर फार मोठा फरक नाही आहे, पण 2-3 आठवड्याचा फरक आहे. काही वेळेला हा फरक महत्त्वाचा ठरू शकतो. आणि म्हणून अशा ठिकाणी 711ला प्राधान्य द्यावं, ज्या ठिकाणी पाण्याचा ताण पडतोय. ज्या ठिकाणी ताण पडणार नाही किंवा एखादं पाणी देण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी 716 किंवा गोदावरी म्हणून जो त्यांनी आता नंतर एक रिलीज केलेला वाण आहे, त्याचाही फार चांगला परफॉर्मन्स. पण त्याला पाणी चांगलं पाहिजे, म्हणजे निदान 1-2 पाणी जर दिले तर त्याची उत्पादकता खूप चांगली आहे. 14-15 क्विंटल एकरी येतो गोदावरी. किंवा तसंच राजेश्वरी आहे, विपुला आहे, इकडे राहुरीहून तयार केलेले वाण आहेत. आणि आधीचे कुठे तयारी केलीत, कुठून? हे बदनापूरचे आहेत. हा 711, 716 म्हणजे त्याचं ॲक्च्युली BDN म्हणजे बदनापूर. BDN 711 हा 145-150 दिवसाचा. BDN 716 हा 160 ते 65 दिवसाचा. आणि मग गोदावरी कदाचित थोडासा त्याच्यापेक्षा लेट किंवा त्या दरम्यानचा असेल. साधारणतः 100 कदाचित 80-85 पर्यंत जात असेल. पण 1-2 पाणी जर असले तर त्याची उत्पादकता खूप चांगली आहे. आणि तसंच एक तारा म्हणून आहे, PKV तारा. पण ताराच्या बाबतीत मला थोडंसं आहे की मर रोगाला तेवढा 100% प्रतिकार करेलच असं नाही. त्याला आपण काय म्हणू की मध्यम प्रतिकारक्षम किंवा टॉलरंट ज्याला आपण म्हणतो, अशा म्हणजे काही ठिकाणी मग मर रोगाचा प्रादुर्भाव झाला किंवा एक दुसरा एक रोग येतो स्टर्लिटी मोजेक. म्हणजे स्टर्लिटी मोजेक म्हणजे वांज रोग ज्याला म्हणतो आपण, की त्याला फुलं लागतच नाहीत, म्हणजे पानंच असतात आणि फुलं पानासारखेच होऊन जातात, म्हणजे त्याला शेंगा लागत नाहीत. तर अशा प्रकारे अशा रोगांना, दोन्ही रोगांना हे प्रतिकारक्षम वाण आहेत बदनापूरचे. बदनापूर 711, बदनापूर 716 आणि गोदावरी. आणि मूग आणि उडदामध्ये काय? मुगामध्ये आणि उडदामध्ये सुद्धा आता उडदामध्ये आहे ना TAU1 आणि TPU4. TAU1 हा आहे अकोल्याचा, खूप चांगला जात आहे. आणि TPU4 हे ट्रॉम्बे फुले उडीद म्हणून हा राहुरीचा वाण आहे. आणि हा TAU म्हणजे ट्रॉम्बे अकोला उडीद, TAU असं ते आहे. म्हणजे हे म्युटेशन ब्रीडिंग अकोल्याला केलं होतं कोलॅबरेशनमध्ये. म्हणजे अकोला आणि BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, राहुरी आणि BARC असे कंबाईन प्रोग्राम. पूर्वी डॉक्टर ठाकरे म्हणून एक सायंटिस्ट होते, त्यांच्याबरोबर कोलॅबरेटिव्ह रिसर्च झालेलं आहे. तर हे दोन्ही वाण चांगले आहेत. तसंच बदनापूरवरून मुगाचे वाण काही तयार केलेले आहेत. एक वैभव म्हणून राहुरीवरून एक तयार केलेला वाण आहे. तर हे जे वाण आहेत, राहुरीचे असतील, अकोल्याचे असतील, किंवा बदनापूरचे असतील, तर महाबीजकडे ज्याचं बियाणं मिळेल आपल्याला ते बियाणं वापरायला हरकत नाही शेतकऱ्याने. काय होतं, एकदम तुम्ही नॉर्थ इंडियातला एखादा वाण जर आणला तर त्याच्यात अडचण अशी होते की आपल्याकडे पावडरी मिल्डू, म्हणजे त्याला काय भुरी रोग जो म्हणतो ना आपण, हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर येतो. भुरी रोग तो त्यांच्याकडे येत नाही. त्यांच्याकडे पिवळा विषाणूचा रोग आहे, त्यामुळे त्यांचे वाण त्याला टॉलरंट आहेत, रेजिस्टंट आहेत, पण भुरी रोगाला रेजिस्टंट नाही. आणि मग जर तो भुरी रोग आला तर मग मोठं नुकसान होतं, 60-70% नुकसान जातं. म्हणून शक्यतो महाराष्ट्रात तयार केलेले वाण, ह्या तिन्ही विद्यापीठांनी तयार केलेले, आणि ज्याचं बियाणं आज उपलब्ध आहे, महाबीज त्याचं बियाणं तयार करतं. तर महाबीजकडे किंवा संबंधित विद्यापीठाकडून जर याचं बियाणं मिळालं आपल्याला तर त्याचा हे आपण प्रसार शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे.